वगैरे नाहीये. हा हे सर्व हसत खेळत हे निवडणूक आम्ही जिंकणार आहोत. आम्हाला प्रतिस्पर्धी आता त्या कल्याणमध्ये कोणी नाही. आमचे कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे सोबत राहणार आहेत. म्हणून सोबत घेऊन आम्हाला हे सर्व काम करायचं आहे. एकट्याच्या ताकदीवर आम्ही इलेक्शन लढत नाही, तर आम्ही सर्व मिळून सगळ्यांच्या मिळून ताकदीवर आमचे इलेक्शन जिंकणार आहोत. ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपला उमेदवार असणार आहे का, असा सुद्धा प्रश्न विचारला जातोय आणि नेमकं कधीपर्यंत घोषणा होईल? आज सीएम साहेबांबरोबर बैठक आहे. या बैठकीमध्ये त्याच्यावर निश्चित निर्णय होईल अशी माझी अपेक्षा आहे. नक्कीच. आज सगळ्या नेत्यांची, मंत्र्यांची सुद्धा वर्षा बंगल्यावरती बैठक आहे आणि लोकसभा निवडणुकी संदर्भातली बैठक असणार आहे. काय होईल, काय वाटतं? नाही, आता नेत्यांनी जेव्हा आदेश देतील त्या टायमाला कळेल. परंतु आता बैठक 12 वाजता आहे. त्या बैठकीनंतरच काय दिशा ठरवायची हे त्यातून स्पष्ट होईल. रत्नागिरी, सिंधुदुर्गाचा अजूनही उमेदवार त्या ठिकाणी जाहीर झाला नाहीये. आपणही दावा सोडला नाहीये, पण राणेंनी सभेचा धडाका जो आहे तो सुरू केलेला आहे. काय अर्थ काढायचा? नाही नाही, राणे साहेबांनी सभेचा धडाका जरी सुरू केला असेल तर त्या महायुतीच्या सभा आहेत. त्यांना मिळालं तर आनंदच आहे, आम्हाला मिळालं तर त्यांनाही आनंद आहे. म्हणून आमच्यात तसं तेढ वगैरे नाहीये. परंतु प्रचाराची सुरुवात त्यांनी जरी केली असेल तर ते महायुतीसाठी फायद्याचं आहे. नक्कीच. महायुतीमध्ये चौथा भिडू येणार आहे. मनसेला काही जागा भेटतील असं सुद्धा चर्चा आहेत, पण नंतर पुढे काही चर्चा झाली नाहीये. काय होईल, काय वाटतं? मनसेबद्दलचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. राजसाहेब असतील, शिंदेसाहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, हे तिघे मिळून घेतील. मला वाटतं त्याचीही त्यांच्या मेळाव्यानंतर मेळाव्यामध्येच ते घोषणा करतील आणि पुढची दिशा त्यांची काय असणार ते ठरवतील. नक्कीच. म्हणजे गुड न्यूज तिथून पण असेल. आणखी एक चाक जे आहे ते आता गाडीला जोडलं जाईल असं म्हणावं? निश्चित जोडलं गेलं पाहिजे. ह्या मानसिकतेमध्ये आम्ही पण आहोत आणि आम्ही त्यांना सुद्धा विनंती केली की तुम्ही या, तुमचं रेड कार्ड टाकून आम्ही तुमचं स्वागत करतो. मुंबईतली जागा दिली जाईल बाळा नांदगावकर यांना? त्याचा निर्णय वरिष्ठ घेतील ना. त्या सर्व जागेचा बोलायचं मला अधिकार नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.